मी यासीन मर्चंट आपल्या राजकीय भाषेमध्ये आपल्या शासकीय भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। माझ्यासोबत असतील निशांत। वेलकम निशांत। येस धन्यवाद सर। आपण जाऊयात मॅचच्या दिशेनं। अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय आयकॉन माऊ 11 थळी या संघामध्ये सुमित ढेकळे, प्रथमेश ठाकरे, प्रथमेश म्हात्रे आणि अक्षय टावरे पुणे असे 4 खेळाडू। पहिल्याच बॉलवरती मोठा फटका, वन बाउन्स सीमारेषा पलीकडे येतो एक मनमोहक बहारदार ब्रँडेड चौकार। आणि जसं आता तू सांगितलंस ना की हे सुमित ढेकळे वगैरे, परंतु त्याचप्रमाणे इथे आपण पाहूया ना सूर्या मणिरत्नम, त्याचप्रमाणे मयूर वाघमारे दैवत या गावातील आणि चैतन्य पाटील आणि त्याचप्रमाणे सूरज पाटील हे आपल्याला पाहायला मिळणार आहेत। येस निशांत। येस चांगला बॉल आहे पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेनं ओव्हर दी बॉलर हेड, वन बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर लगातारचा दुसरा चौकार। ओवर लेके आए हैं प्रथमेश ठाकरे, बैक टू बैक 2 चौके मृणाल वर्सोलकर के बल्ले से आ चुके हैं। येस आमच्या निशांत यांच्यासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आलंय। विजय मोरेश्वर म्हात्रे, मॅन फ्रॉम वनवली। येस आपण थोडंसं सत्कार घेऊया। या ठिकाणी एक विशेष सन्मान घेतोय। अर्थातच बाबू ढक्षीकर आपण पाहतोय, संतोष ढक्षीकर अजयदादा पाटील यांचे जीवलग मित्र, गेले कित्येक वर्ष ज्यांचं नातं आपण पाहिलं, आणि बालकृष्ण टोबले यांच्या वतीनं आपण संतोष ढक्षीकर यांचा सत्कार घेतोय। हे नातं खानाव गावाचं आहे, हे नातं अजय दादाचं आहे, एक जीवलग मित्र म्हणून नक्कीच त्यांची एक चांगली ओळख आहे। धन्यवाद साहेब। जाऊया मॅचच्या दिशेनं। निशान आणि फक्त त्यांचा मित्र नाहीये तर तो अप्रतिम खेळाडू राहिला आहे आणि एक चांगला माणूस सुद्धा राहिलेला आहे, वेल एज्युकेटेड सुद्धा आहे। आणि जर खऱ्या अर्थानं तुम्हाला एक चांगला माणूस आणि एक खेळाडू बनायचा असेल ना तर सर्वात उत्तम उदाहरण मिस्टर संतोष ढक्षीकर। चलिए दोस्तों अब चलते हैं मैदान पर जहां पे 2 लगातार चौके निशान आने के बाद ये प्रोफेशनल खिलाड़ी है किस तरह से वापसी करते हैं। देखिए बैक टू बैक 2 गेंदे बिंदी। नक्कीच चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं प्रथमेश ठाकरेनं। पुन्हा एकदा मोठा फटका, मृणाल वर्सोलकर शांत बसणार नाहीये, एनर्जेटिक परफॉर्मन्स त्याच्या वतीने सुद्धा पाहायला मिळते। ऊर्जावान खेळ येतोय चौकार। यस धन्यवाद। देखिए निशांत विकेट के पीछे सुमित ढेकड़े कुछ इशारे से प्रथमेश ठाकरे से बात कर रहे हैं। आप दोनों की जोड़ी हमेशा देखोगे एक ही मैच में। चांगला इथे बॉल होता आणि यासीन सर बरोबर तुम्ही हेरलं, कारण मी ठिकठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा पाहतोय, त्या स्पर्धेमध्ये सुमित ढेकळे असला की प्रथमेश ठाकरे असणारच। ही जोडी एवन जोडी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे। परंतु आपण मॅचकडे पाहिलं तर पहिल्या ओव्हरचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे आणि 13 धावा धावफलकावरती आल्यात। यासीन सर या पहिल्या ओव्हरचं आपण अनालिसिस केलं, पृथक्करण केलं तर 13 धावा मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये मिळणे ओके आहेत। और देखिए निशांत यहाँ पे ना गेंदबाज भी हावी हो चुके हैं बल्लेबाज के ऊपर और बल्लेबाज भी हो चुके हैं, यानी बेस्ट वर्सेस बेस्ट ये मुकाबला हमें देखने को मिला। क्योंकि अलीबाग तहसील का सर्वश्रेष्ठ सितारा आज अगर हम कहेंगे या इनफॉर्म बल्लेबाज कहेंगे तो नो डाउट मृणाल वर्सोलकर, और उसी के साथ साथ प्रथमेश ठाकरे एक व्यावसायिक रूप से पूरे भारतवर्ष में हर मैदान पर हर बड़ी टूर्नामेंट में आ चुके हैं। और ये देखिए हमारे दोस्त, मैं फिर भी कहता हूं अपने आप से कि ये लोग कहाँ हैं, अर्थात नाखवा एंड कंपनी। मैं सभी का नाम नहीं लूंगा मगर नाखवा एंड कंपनी, मैन फ्रॉम साकर, प्लीज वेलकम अक्षय टावरे, मैन फ्रॉम पुणे। पुणे मधून आज थेट अलिबाग तालुक्यामधील खानाव गावामध्ये दाखल झालाय। कशी गोलंदाजी असेल, स्ट्राइक एंड वरती एक जबरदस्त फलंदाज मृणाल। पहिल्याच बॉलवरती बिहाइंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न, थर्डमॅनच्या दिशेनं चेंडू गेलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर, येतोय चौकार। जनार्दन नाखवा, आशीष नाखवा, बहुत सारे नाखवा एंड कंपनी साखर से आ चुके हैं। साखर गांव में भी बहुत ज्यादा क्रिकेट खेला जाता है, देखा जाता है और जिया जाता है। इस बीच बहुत ही बढ़िया चौका, 17 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। दूसरा ओवर प्रगति पर, राइट आर्म ओवर द विकेट, अक्षय की अगली गेंद।
आहा, अक्षय अपनी कलाकृति दिखाता हुआ, कलात्मकता दिखाता हुआ, गेंद हालांकि मिडल और ऑफ स्टंप पर टप्पा खाने के बाद जिस तरह से काटा बदल रही है ना, यहाँ से साफ नजर आ रही है निशांत। जबरदस्त या ठिकाणी टप्पा पडला, स्लाइटली टर्न होतोय बघा. एक ओपन जीप तिथे तैनात केले. जीप नंबर आहे 1234. जी कोणाची गाडी असेल लगेच तुम्ही तिथून काढायची आहे. यावेळेस पुन्हा एक मोठा फटका पाहायला मिळतोय. सरळ गेला रेषेच्या बाहेर, चौकार. हे समाज कार्यामध्ये आमच्या दादाचं जमलंय पाऊल. हे समाज कार्यामध्ये आमच्या दादाचं जमलंय पाऊल. धन्यवाद डीजे। देखिए पहले ओवर में मृणाल वर्सोलकर के बल्ले से 3 चौके आए थे और इस ओवर में मृणाल वर्सोलकर के बल्ले से आए हैं 2 चौके। बघा पुन्हा एकदा या ठिकाणी स्पेशली गोंधळी साहेबांच्या वतीने एक सूचना आलेली आहे. बघा मैदानावरती रोडच्या इथे बरोबर मध्ये त्या ठिकाणी ओपन जीप नंबर आहे 1234 ही पार्क केलेली आहे. ती लगेच तिथून काढायची आहे कारण मोठ्या गाड्या येण्यासाठी तिथे अडथळा निर्माण होतोय. मैदानावरती चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या सभोवताली पाहिले तर प्रेक्षकांची असंख्य गर्दी आपल्याला पाहायला मिळते. एक व्हायब्रंट ॲटमॉस्फियर या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. देखिए अक्षय ने किस तरह से यहाँ पे फील्डिंग सजाई है, मगर गैप को ढूंढ रहे हैं। बहुत ही बढ़िया स्ट्रोक था, अपने कलाई को रोल करते हुए फ्लिक किया था उसे बहुत ही खूबसूरती के साथ डीप स्क्वायर लेग की दिशा में। मगर डीप स्क्वायर लेग और मिड विकेट में जो एक बड़ा गैप है, उस गैप में से निकालना चाहते थे। बहुत ही शानदार, बहुत ही होशियार और बहुत ही चाणाक्ष ये खिलाड़ी है। इसके पहले भी हमने देखा था लॉन्ग ऑन के बगल से निकाल दिया था। यश वहां पे मौजूद थे मगर यश पहुंच नहीं पाए और इसी वजह से वहां पे फील्डिंग में भी तब्दीली दिखाई दे रही है। इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 23 रन। येस, पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक सिंगल धाव मैदानावरती घेतले. एक धावेने संघ पुढे सरकत आहे. कधी चौकार, कधी षटकार, कधी एक धाव. आणि मृणाल वर्सोलकर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आता नक्कीच फेमस झालेला आहे. लोकप्रिय खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. और ये मृणाल वर्सोलकर की खासियत है। ऐसे कुछ खिलाड़ी है, मैं उनका नाम जरूर यहाँ पे बताना चाहूंगा कि 30 गज का दायरा फाड़ने में, 30 गज का दायरा तोड़ने में वो माहिर होते हैं। एग्जाम्पल के तौर पर फरदीन काजी को आपने देखा होगा और उसी के साथ साथ मृणाल वर्सोलकर को हम देख रहे हैं। और उसी के साथ साथ जो सलामी बल्लेबाज के रूप में इंटरनेशनल क्रिकेट में भी खिलाड़ी होते हैं ना, वो स्पेशल होते हैं क्योंकि वो जानते हैं कि किस तरह से ऊपर से खेला जाता है। सनत जयसूर्या ने जो एक आयाम तैयार किया है उसको अब फॉलो करते हुए बहुत ही अच्छा क्रिकेट डेव्हलप हो चुका है। आणि खानव मैदानाची खासियत आहे बघा. खानव मैदानाचे डायमेन्शन आपण पाहिलं तर इन फ्रंट ऑफ द विकेट, स्क्वेअर ऑफ द विकेट आणि बिहाइंड द विकेट. तुम्ही मैदानाच्या चारही बाजूला धावांची लयलूट करू शकता आणि ते सेन्सेशनल फटके आपल्या मृणालच्या वतीनं सातत्यानं पाहायला मिळत आहेत. हालांकि इस ओवर में देखिए पहली 3 गेंदों में 2 चौके आए थे मगर अक्षय टावरी ने बहुत ही कमबैक कमाल का किया क्योंकि अंतिम 3 गेंदों में मात्र 3 रन। पहले ओवर में आए थे 13 और इस ओवर में आए हैं 11, यानी कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद 12 रन की औसत से 24 रन स्कोर कार्ड पर। चांगली धावसंख्या आणि चांगला स्कोर म्हणावं लागेल. अजून देखील 2 ओव्हर्स मात्र मैदानाची शिल्लक आहेत आणि बॉलिंग ट्रॅकवरती आलाय ज्याने खऱ्या अर्थानं थळ गावून आपल्या क्रिकेटचा प्रवास सुरू केला आणि पाहता पाहता अलिबाग एक्सप्रेस म्हणून तो संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये लोकप्रिय झाला. असा सुमेध पत्रे स्ट्राईक तिथे बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. परंतु मृणाल वर्सोलकरला कसं थांबवायचं, तुम्हाला या स्पर्धेमध्ये चांगलं आव्हान किंबहुना कमी आव्हानामध्ये रोखायचं असेल तर मृणाल वर्सोलकरची नक्कीच विकेट घ्यावी लागेल. तो प्रयत्न सुमेध पत्रेचा असेल. पहिलाच बॉल इथे खोलो टप्प्याचा, पंचांकडे जोरकस अपील केली आहे आणि नक्कीच इथे पहिलाच बॉल खोलो टप्प्याचा होता. खरं तर परफेक्ट त्या ठिकाणी कनेक्शन करता आलं नाही परंतु 2 पंचांमध्ये आता डिस्कशन चालू झालंय. हालांकि बहुत जोरदार अपील है कॉट एंड बोल का मगर मेरे ख्याल से शायद हाँ 1 बाउंस ऐसा इशारे से बताते हुए अंपायर ऑनफील्ड अंपायर ने तो बताया है मगर असहमति दर्शाते हुए गेंदबाजी करने वाली टीम और इसी वजह से जी हाँ अंपायर ने तीसरे अंपायर के पास जाना मुनासिब समझा है क्योंकि किसी भी तरह का किसी भी टीम का किसी भी खिलाड़ी का नुकसान न हो, इसी वजह से टेक्नोलॉजी का हम इस्तेमाल करेंगे क्योंकि हमारे पास वो अवेलेबल है। tenniscricket.in के सारे टेक्नीशियंस अब ये देखेंगे और उसी के साथ साथ हमारे तीसरे अंपायर देखेंगे कि एक्चुअली वहाँ पे क्या हुआ था। मगर निशान देखिए
चारों तरफ अगर हम देखेंगे ना तो प्रेक्षक प्रेक्षक और प्रेक्षक नजर आ रहे हैं, क्योंकि वो जानते हैं किसी को कोई सुमित ढेकले को चाहता होगा और कोई मृणाल वर्सोलकर की बल्लेबाजी देखने को यहाँ पे आया होगा। मगर मैं प्रदीप स्पोर्ट्स साकर इस टीम के जो मालिक है, जय मल्हार अलीबाग टीम के मालिक है, क्योंकि प्रदीप स्पोर्ट्स साकर ये नाम उन्होंने मालिक के हैसियत से दिया है। हालांकि ये प्रदीप स्पोर्ट्स साकर बहुत लंबे अरसे से टीम एंट्री कर रही है, मगर बहुत सारे वो नाकवा एंड कंपनी वहाँ पे शामिल होती है। तो दोनों भी टीमों को हम ढेर सारी शुभकामनाएं देंगे। मगर इन प्रेक्षकों के बारे में और स्पेशली इस मैदान के बारे में मेरे से ज़्यादा आप जानते हो, क्योंकि ये यहाँ की पब्लिक कौन से गांव से आई है, कौन से तहसील से आई है, इसके बारे में क्या कहोगे? नक्कीच बघा, आपण अलिबाग पासून विचार केला तर अगदी सुडकोली ते पूर्ण रोहापर्यंत बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी जॉईन झालेले आहेत आणि जसा वेळ पुढे जातोय तशी मैदानाची प्रेक्षकांची संख्या अजून देखील आपल्याला वाढताना पाहायला मिळते। नेक्स्ट मॅच जय हनुमान घोटवडे आणि विरुद्ध युबी स्पोर्ट सुरई, दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल मध्यांतर होईल तेव्हा टॉस करण्यासाठी यायचं आहे। और निशांत, यूबी स्पोर्ट्स सुरई इस टीम के संघ मालिक कौन है ये मैं जानना जरूर चाहूँगा, क्योंकि यहाँ पे लिखा है यूवी और मैं जिस टीम का नाम सुनता हूँ यो युवराज यूवी, ये तो नहीं है, ये सवाल है मुझ में। चला 12वा खेळाडू आपण लगेच तिथे जायचं नाहीये, दोन्ही संघाचा 12वा खेळाडू तिथे जायचं नाहीये, अदरवाईज आपल्याला मात्र पेनल्टी मिळेल। चला काही झालं नाहीये, कोणी तिकडे मात्र लक्ष द्यायचं नाहीये। येस स्वयंसेवक आपण तिथे जा आणि ऍक्च्युली काय झालेला आहे प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करायचा आहे। सर्व आमचे व्हॉलंटियर्स सन्माननीय आमचे मित्र अजय पाटील आणि त्याचप्रमाणे विकास पाटील, प्रकाश पाटील आणि त्याचप्रमाणे रवींद्र ठाकूर या ग्रामीण टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे उपाध्यक्ष निलेशजी, या सर्वांचे मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। यस, इट्स नॉट आउट सर। देखिए मैच यहाँ पे शुरू है, जो भी प्रेक्षक मैदान के अंदर है उनसे मेरी गुजारिश है कि जल्द से जल्द मैदान को खाली करें। चलिए दोस्तों, मैं सिचुएशन यहाँ पे बताना चाहूंगा। 24 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। सुमेध पत्रे आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके। 4 ओवर का यह मैच है। जय मल्हार अलीबाग इस टीम को स्पॉन्सर किया है प्रदीप स्पोर्ट्स साकर ने, और एकवीरा थर्ड अर्थात आप सभी जानते हैं माऊ निखिल पवार अर्थात निखिल मंगेश पवार, इनकी बेटी है माऊ, और उन्होंने ये टीम स्पॉन्सर की है। चला, प्रेक्षकांना विनंती आहे मित्रांनो, सामना सुरू आहे। येस, सन्माननीय जितेन गोंधळी स्वतः तिथे गेलेले आहेत। येस, तिथे मला वाटतं साप असल्या कारणानं एक छोटासा साप असेल आणि चला आपण ईश्वराचे आभार व्यक्त करूया की कोणाला काही इजा नाही झालेली आहे। स्वयंसेवकांना विनंती आहे, व्हॉलेंटियर्स आपण स्वतः तिकडे जा। जितेन गोंधळी तिथे गेलेले आहेत आणि मैदानाच्या बाहेर आपण बसावं, कारण हा सामना फार महत्त्वाचा असेल। दोन्हीही संघांमध्ये एकापेक्षा एक मोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि बराच दूरवरचा प्रवास करून ते इथे आलेले आहेत। प्रेक्षकांना विनंती आहे, आतमध्ये जायचं नाहीये, प्रेक्षक मैदानामध्ये प्रवेश करायचा नाहीये, अन्यथा आमचे व्हॉलेंटियर जर आले ना तर मात्र मुश्किल होईल। चला, चलिए 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 निशांत, हम चलते हैं मैदान पर, जहां पे राइट आर्म ओवर द विकेट। हाँ, सुमेध बत्रे की बहुत ही बढ़िया गेंद थी, मगर उसे कितना खूबसूरती के साथ
अपने कलाई को रोल करते हुए खेल दिया था मिड विकेट की दिशा में, मगर इस मरतबा गैप ढूंढने में कामयाबी नहीं, सीधा फील्डर के हाथों में खेल गए और इसी वजह से मिलेगा मात्र एक ही रन 25 रन स्कोर कार्ड पर। येस नक्कीच सर मृणाल वर्सोकरचा आपण नॅचरली किंवा नैसर्गिक खेळ पाहिलं तर असा नाहीये, डिफेन्सिव्ह खेळी त्याला माहितीच नाही, परंतु बघा एक जबाबदारी आपल्या खांद्यावरती आहे, पेशन्स आणि पॅशन तुम्ही जसं सांगितलंच हे फार महत्त्वाचं आहे, या दोन शब्दांमध्ये खूप सारा फरक आहे, त्यामध्ये पेशन्स असणं फार गरजेचं आणि तेच पेशन्स इथे मृणालच्या वतीनं पाहायला मिळाले। मेरे ख्याल से मृणाल ने इसके पहले के मैच देखे होंगे, वो बहुत ही अभ्यासु खिलाड़ी है, क्योंकि इसके पहले का मैच आप सभी ने देखा होगा कि मात्र 36 रन चाहिए थे, वो भी अंतिम गेंद तक चला गया था निशांत, और दूसरा मैच भी बहुत ही कांटे का हुआ, वो भी अंतिम गेंद तक चला गया था। मतलब यहाँ पे लो स्कोरिंग मैच लगातार हमें देखने को मिले, तो इस मैच में इस तरह से गलती हम नहीं करेंगे, मिनिट के साथ खेलेंगे, यही शायद सोचा होगा। येस तोच एक प्रयत्न मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा सुमित पत्रे, आहा चांगला बॉल, यॉर्कर पद्धतीचा बॉल, बॅटची एज घेतले, वेगानं चेंडू मात्र गेलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चेंडू फील्ड केला आणि इथे मात्र डायरेक्टली हिट केलंय आणि अंपायर्स पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद।
आहा फुल टॉस बॉल, परंतु इथे मात्र मागे विकेट किपर चकला बाय स्वरूपात चेंडू गेला लॉंग स्टॉपच्या दिशेनं चौकार. यस धन्यवाद डीजे. एक सेकंड. हाँ सर बोलिए. बल्ले से है या वेस्ट हाइट. यस यस. तो तीसरे अंपायर के पास ऑनफील्ड अंपायर जाना चाहते हैं. क्या ये नो बॉल है, क्या ये बीमर है, क्या ये वेस्ट हाइट के ऊपर फुल टॉस है, ये देखना चाहते हैं. तो सब्र करें, यहाँ पे जरूर फैसला आएगा, सही फैसला आएगा. मगर देखिए यहाँ पे हम निशांत बात करेंगे, रन जैसे भी आए आना बेहद जरूरी है. आपके बल्ले से आए या आपके बहुत ही बढ़िया शॉट से आए या बाय से आए, धावा येणं फार गरजेचं आहे. इथे नक्कीच 4 धावा तर मिळालेल्या आहेत, परंतु यासिन सर या ठिकाणी नक्कीच आपल्याकडे वेळ आहे. तोपर्यंत बघा या स्पर्धेमध्ये आपण ग्रामीण संघ 32 घेतले, त्यामध्ये प्रथम क्रमांक 1,50,000, द्वितीय क्रमांक 75,000, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 40,000. तसेच दुसऱ्या बाजूला आपण IPL मध्ये पाहिलं तर अजून एक फायनल आणि सेकंड नंबर दिलाय. प्रथम क्रमांक अर्थातच 1,50,000 आणि द्वितीय क्रमांक 75,000. अशा पद्धतीचं बक्षीस स्वरूप मॅन ऑफ द सिरीज दोन्ही गटांमध्ये आपण बाईक या ठिकाणी दिलेली आहे. हे सगळे श्रेय आपण देऊया, जितेन दादाला देऊया, निलेश दादाला देऊया, ज्यांची अथांग मेहनत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नो डाउट निशांत, क्योंकि 5.5 लाख रुपए की इनामी राशि यहाँ पे है और उसी के साथ साथ 2 पैशन प्रो ये ब्रांडेड बाइक भी देकर हम खिलाड़ियों को नवाजने वाले हैं. मगर यहाँ पे क्या होता है, क्या ये बीमर है? बीमर होगा तो फिर गेंदबाजी करने वाली टीम थोड़ी सी मुश्किल में पड़ सकती है, क्योंकि इस साल इन फॉर्म बल्लेबाज, तूफानी बल्लेबाज सूरज पाटिल वागिलवाड़ा से बिलोंग करते हैं. ये कमाल का खिलाड़ी है. जी हाँ, इट्स अ फेयर डिलीवरी. ओके, तो यहाँ पे 4 रन मिलेंगे. पहली 2 गेंदों में बाय के रूप में 4 रन. आर्यन खारकर गेंदबाजी के मार्ग पर, स्ट्राइक एंड पर सूरज पाटिल वागिलवाड़ा. आहा पुन्हा एकदा निगेटिव्ह गोलंदाजी अवे फ्रॉम द बॉडी. इथे त्याला माहिती आहे आर्यन खारकरला सूरज पाटीलच्या स्लॉटमध्ये बॉल दिला, रडारमध्ये बॉल दिला तर त्याचं रूपांतर तो नक्कीच मोठ्या फटक्यामध्ये करतो. त्यामुळे इथे प्रेझेन्स ऑफ माइंड, हजर जबाबीपणा आर्यन खारकरचा आपल्याला पाहायला मिळाला. देखिए वहां पे एक गाइड लाइन है, एक वाइड लाइन है. बल्लेबाज जैसे जैसे आगे आएंगे ना, वो लाइन थोड़ी थोड़ी आगे जा रही है. ये देखिए स्लोवर वन, उंगलियों को फेरा है और आखिरकार पंकज जाधव ने रन लेना चाहा. हालांकि ये नाकाम कोशिश की गई, क्योंकि ये गेंद और बल्ले की मुलाकात नहीं हो रही थी. मनोवैज्ञानिक दबाव में गिर रहे थे सूरज, और इसी के साथ सूरज रन आउट होकर मैदान से बाहर. लास्ट ईयर में मयूर वाघमारे ने जरूर उनका विकेट लिया था, मगर इस मर्तबा अलीबाग का सितारा सुमेद पत्रे ने उनका विकेट लिया है. हालांकि उन्होंने 2-3 शॉट अच्छे खेले, मगर 3 गेंदें बिंदी भी की है. अलीबाग का दमखम उन्होंने भी दिखाया. इस बीच आर्यन की बात होगी, मगर क्योंकि यहाँ पे मात्र 2 गेंदें बची है. निशांत कमाल की गेंदबाजी, एस्टॉनिशिंग गेंदबाजी हो रही है. येस, नेल बॅटिंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. बॅटची इथे कडा लागली आहे का, वेट फॉर अंपायर डिसिजन. आणि इथे मात्र येस बॅटची कडा लागली आहे आणि इथे मात्र फलंदाज बाद. पहले 2 ओवर में 24 रन बने थे. प्रोजेक्टेड स्कोर हमें लग रहा था कि 48, 50 के आसपास ही रन होंगे, 50 के ऊपर भी होंगे. मगर क्रिकेट का खेल, जैसे इसके पहले भी मैंने कहा ना, कि यह अनिश्चितों का खेल है, अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, जिसमें हर प्रेडिक्शन फेल है. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटीज. क्योंकि सुमेध पत्रे 3 ओवर में आए, मात्र 4 रन खर्च किए, और इस ओवर में आर्यन ने एक भी रन खर्च नहीं किया है. जो 4 रन आए हैं वो बाय के रूप में आए हैं. क्या यहाँ पे मेडन ओवर हमें देखने को मिल सकता है? हालांकि मेडन ओवर करना हर गेंदबाज का एक सपना होता है, आरजू होती है, तमन्ना होती है, अरमान होते हैं. आणि भोंडण संघाचा जयेश त्यांनी कालच एक मेडन ओव्हर या मैदानात फेकलेली आहे. त्यामुळे दुसरी मेडन ओव्हर ही आर्यन खारकरच्या
शुभमने सुद्धा एक मेडनो टाकलेली आहे. म्हणजे आता ही ती जर मेडनो आली तर तिसरी असणार आहे. पुन्हा एकदा आर्यन खारकर षटकातील पुढील बॉल. हा प्रचंड वेग आहे, वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय आणि इथे मात्र आपली विकेट सॅक्रिफाईस करत असताना परंतु विकेट सॅक्रिफाईस होत नाहीये. इथे एक धाव झाली आहे, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा मैदानावरती पूर्ण झाल्यात. तिसरीचा प्रयत्न मैदानावरती नक्की काय घडलंय? 3 धावा मैदानावरती पूर्ण झाल्यात. चौथीचा प्रयत्न आणि आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्यासाठी मयूर वाघमारे आपली मात्र विकेट या ठिकाणी मात्र देत आहे. बाय की गेंदबाजी आर्यन खारकर और सुमेध पत्रे के जरिए से देखने को मिली ना, दूसरे सत्र में भी इसी तरह का नजारा आप देखोगे. यसिन सर थोडंसं थांबवतोय. चला या जय हनुमान घोटवडे युवी स्पोर्ट्स सुरई. युवी स्पोर्ट्स सुरई टीम कॅप्टन या. घोटवडे टीम कॅप्टन चला या लवकरात लवकर. येस जाऊया टॉसकडे. सन्माननीय गायकर दादांच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. कॉल कोण करतोय? येस घोटवडे संघ कॉल करतोय. हेड कॉल केलाय आणि टेल्स आलाय. सो सुरई संघ टॉस जिंकलाय. काय डिसिजन असेल? बॉलिंग फर्स्ट. कोणते आयकॉन तुमच्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतील? विजय गाणेकर, देवेश अग्रवकर, 2 आहेत तरी माहीत. ओके थँक्यू. घोटवडे संघ तुमचे आयकॉन प्लेअर कोणते आहेत? मंगेश वैद्य आहे, सचिन काटकर आहे आणि 2 आहेत अजून. थँक्यू सो मच. अर्थातच टॉस जिंकलेला आहे तो सुरई संघाने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये. देखिए निशांत, मैं क्या कहूँ, धर्मवीर की जोड़ी कहूँ, जयवीर की जोड़ी कहूँ, या यहाँ पे वीरू सचिन की जोड़ी कहूँ, क्योंकि हमेशा ये दो बल्लेबाज एक दूसरे के साथ ही खेलते हैं, एक दूसरे के साथ ही ट्रैवल करते हैं. और मैं ये भी जानता हूँ कि सुमित ढेकड़े से बहुत कुछ सीखा है प्रथमेश ठाकरे ने. स्पेशली मैं क्रिकेट की बारे में ज़्यादा बात नहीं करूँगा. आपको भी ये फ़ायदा होगा. आपको अगर कुछ टिप्स लेने हैं ना तो सुमित से मिले ज़रूर, क्योंकि मैं तुमको बैक ऑफ द स्टेज बताऊंगा कि उन्होंने क्या क्या बताया है. सुमित ढेकले ने डाइट के बारे में प्रथमेश को जबरदस्त टिप्स दिए हैं. आणि तोच बॉडी फिटनेस त्याचा आपण मैदानावरती पाहतोय. प्रथमेश ठाकरे बघा याच मैदानावरती जेव्हा उसर संघाने ॲज अ आयकॉन म्हणून खेळण्यासाठी आणला होता आणि याच प्रथमेश ठाकरेनं मॅन ऑफ द सिरीजची बाईक ही मात्र इथे जिंकली होती. तोच खेळाडू आता स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 36 धावींचं टार्गेट आहे. यासिन सर, या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला जिंकायचं असेल तर यू हॅव टू फोकस ऑन विकेट. या दोनही A1 जोडीला इथे तुम्हाला नक्कीच विकेट घ्यावे लागतील. आणि गोलंदाजी मार्कवरती सूर्या या ठिकाणी आलेला आहे. अर्थातच एक टॉप क्लासचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच एक बॅटल आपल्याला नक्की चांगलं पाहायला मिळेल. नो डाउट सूर्या तेज तर्रार गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं. लेदर क्रिकेट भी बहुत ही बढ़िया खेलते हैं. पहली ही गेंद उल्टे हाथ से खेलने का प्रयास किया. बैकवर्ड पॉइंट के फील्डर को चकमा देती हुई गेंद डीप बैकवर्ड पॉइंट, सीमा निकाह के बाहर. 4.
उमेश ठाकरेला पण पेलवान म्हणू शकत नाहीये, परंतु नक्कीच क्लास आहे, गुणवत्ता आहे. पहिल्याच बॉलवरती यासिन सर हा कॉन्फिडन्स आहे ना, हा कॉन्फिडन्स त्याला फायदेशीर ठरला. एक वेगवान गोलंदाज आहे, मग पहिल्याच बॉलवरती डेअरिंग करणं, त्या डेअरिंगला सलाम आहे. रिक्स होती जरूर, परंतु त्या बॉलवरती चौकार वसूल केलाय. पहिल्याच बॉलवरती 4 धावा. सेकंड बॉल पुन्हा एकदा सूर्या. आहा, इथे मात्र पुन्हा एकदा पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअरला इथे बॉल फील्ड केलं आणि त्यावेळेस मात्र 1 धाव घेतली आणि 1 धाव घेतल्यानंतर स्ट्राईक इनवरती आपण पाहतोय सगळ्यांचा आवडीचा खेळाडू आज मात्र नालासोपारा येथून आपल्या खानाव गावामध्ये या मैदानात दाखल झालाय. नाव आहे सुमित ढेकळे. देखिए आपने बहुत ही अच्छी बात छेड़ी है, क्योंकि ये पहली ही गेंद थी, उसे प्रेडिक्ट करना ये सबसे बड़ी बात होती है. उन्हें कैसा पता कि ये गेंद यहीं पे आने वाली है. अगर वो परफेक्ट यॉर्कर होती तो खंबा भी उगड़ सकता था, मगर उसके लिए निशांत क्या करना पड़ता है, आपको ज़्यादा से ज़्यादा मैचेस खेलने पड़ते हैं और ज़्यादा से ज़्यादा गेंदबाजों को खेलोगे तो आपको एक जजमेंट आ जाता है. आप रीड करते हो गेम को और गेंदबाज को भी. हा चांगला फटका ऑन साइडला खेळायचं होतं, परंतु इनसाइड आउट खेळलेला फटका येतोय 1 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. अलिबाग तालुक्यात आपल्या सर्वांचे लाडके गोंधळी अप्पा आहेत पॉवरफुल. थँक्यू सो मच. इथे सुमित ढेकेचा प्रभावी करणारा खेळ, खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न पहिल्याच ओव्हरमध्ये केलाय. आता इथून बॉलरला चांगल्या पद्धतीने इम्प्रुव्हायझेशन करावं लागेल. चुकणं ही प्रकृती, मान्य करणं ही संस्कृती, सुधारणा करणं ही प्रगती करावी लागेल. चांगला फटका, पुन्हा एकदा अप्रतिमाचा फटका, कोण काढले सरळ सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे कोविड योद्धा म्हणून त्यांना नेहमीच लोकांनी पदवी दिलेली आहे. आणि अशा वेळेला एक खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे अलिबाग तालुक्यातील सर्वांनाच आवडणारे छोटम शेठ यांचं मैदानामध्ये आगमन झालेलं आहे. सर्व रसिक प्रेक्षकांना मी विनंती करतो, एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत सन्माननीय छोटम शेठ यांच्यासाठी. कारण कोविडचं जे महायुद्ध चालू होतं त्यावेळेला स्वतः आपल्या जीवाची पर्वा न करता
त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रत्येक रुग्णांना सेवा देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि आज या क्रिकेट स्पर्धेसाठी आपला वेळात वेळ खर्च करून या स्पर्धेसाठी इथे उपस्थित झाल्याबद्दल सर्व आयोजकांच्या माध्यमातून त्यांचं शुभ स्वागत केलं जात आहे. त्यांच्यासोबत सर्व कमिटी त्यांचे संपूर्ण सहकारी या ठिकाणी आहेत. आप्पांच्या सोबत त्यांचे या ठिकाणी जितेंद्र दादा आहेत, निलेश दादा आहेत आणि संपूर्ण खानाव गावातील ग्रामस्थ आहेत. आमचे रवी दादा सोबत त्या छोटम सेटच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात, ते सुद्धा इथे आलेले आहेत. या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय आणि अर्थातच महेश दादा सुद्धा इथे आलेले आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये फटाक्यांची आतिषबाजी चालू आहे. छोटम शेट नेहमीच खेळाडूंना एक वेगळा प्लॅटफॉर्म देण्यासाठी तयार असतात आणि पुढल्या वर्षी अलिबाग प्रीमियर लीगमध्ये 2 ऑल इंडिया आयकॉन असणार आहेत आणि 7 लाख रुपयाची धनराशी ही पहिल्या क्रमांकाची असणार आहे. त्यांनी अर्थातच या पर्वाच्या अंतिम दिवशी त्यांनी जाहीर केलं होतं आणि असे हे व्यक्तिमत्व इथे आल्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजूयात. सन्माननीय छोटम शेट यांचं इथे आगमन झालेलं आहे. येस, ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद कपिल. तो दोस्तों पहले ओवर की समाप्ति हो चुकी है. दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं मयूर वाघमारे, मैन फ्रॉम देवत. सुमित ढेकले के बल्ले से एक छक्का और 2 चौके हमें देखने को मिले हैं. सुमित ढेकले खेल रहे हैं 15 रन बनाकर, जबकि प्रथमेश ठाकरे एक चौके के सहायता से 5 रन बनाकर खेल रहे हैं. सुमित ढेकले का स्ट्राइक रेट बहुत ही बढ़िया, क्योंकि मात्र 4 गेंदों का उन्होंने सामना किया है और 15 रन बनाकर तकरीबन 400 के बैटिंग स्ट्राइक रेट से बल्लेबाजी करते हुए यहां पे फटाकों की आतिशबाजी जारी है. सम्माननीय छोटम शेठ इनके लिए रायगढ़ जिला परिषद सदस्य का लगातार तीसरी मर्तबा खिताब उन्होंने जीता है, अर्थात हैट्रिक लगाई है. ऐसे हम सभी के चहीते, जिन्हें कोरोना काल में देवदूत ये भी उपाधि मिली है, ऐसे सम्माननीय छोटम शेठ आपका हार्दिक 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 स्वागत. चारों तरफ बहुत सारे क्रिकेट के दीवाने आए हैं, अपने चहीते खिलाड़ियों को देखने के लिए आए हैं. उनका खेल देखेंगे, उनसे मिलेंगे, उनसे फोटो लेंगे, सेल्फी लेंगे, ये इच्छाओं के साथ, इस आरजुओं के साथ आए हैं. जैसे ही मैदान के बाहर आएंगे ना, ये मैच खत्म होने के बाद, उनके पीछे देखिए आप, मेरे कैमरामैन को गुजारिश होगी कि ये जरूर जो रिएक्शन होगा पब्लिक का, वो अपने कैमरे के तीसरे आंख में जरूर कैद करना. जी हाँ, मैदान में धुआं है और इसी वजह से थोड़ी देर इंतजार करना पड़ेगा, क्योंकि डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात है. डीप मिड विकेट, उसी के साथ डीप मेरे ख्याल से है, वहां पे भी एक फील्डर है. शॉर्ट स्क्वायर लेग है और उसी के साथ एक उनके बगल में भी, हाँ, बायां हाथ का बल्लेबाज है और इसी वजह से बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट पॉइंट और शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग और इसी के साथ डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन और इसी के साथ लॉन्ग ऑफ और इसी के साथ साथ और कोई वहां पे फील्डर नहीं है. यस, अब दूसरा ओवर यहां पे शुरू होता हुआ. मयूर वाघमारे और राइट आर्म राउंड विकेट. आहा, पहिलाच बॉल इथे खूप चांगल्या पद्धतीने हाताळलाय. मित्रांनो, रायगड प्रीमियर लीग स्पर्धा कोण विसरेल, त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज ज्याला 4 व्हीलर मिळाली होती, असा मयूर वाघमारे मैदानावरती आलाय. त्याने त्याचं मनोगत व्यक्त केलं, त्याची संपूर्ण फॅमिली तिथे होती आणि खऱ्या अर्थाने त्याने केलेला संघर्ष क्रिकेटचा व्यक्त केलाय. आणि त्यामधून एक शिकण्यासारखं आहे की जे यश आहे ते सहजासहजी येत नाही, संघर्षाशिवाय पर्याय नाहीये. देखिए निशांत, मराठी में अक्सर कहा जाता है कि एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो. उसी तरह से कुछ इनकी कहानी है. उनकी शादी तय हुई थी और उसी वक्त जो लड़की उनकी जिंदगी में आई और वो मैन ऑफ द सीरीज बने रायगढ़ प्रीमियर लीग के, और वो 4 व्हीलर कार अपने नाम की थी. इसी बीच बहुत ही बढ़िया फील्डिंग हमें देखने को मिली डीप मिड विकेट में, जहां पे चौका मिलेगा ऐसा प्रतीत तो हो रहा था, मगर सूरज पाटिल वागिलवाड़ा बहुत ही बढ़िया फील्डिंग करते हुए आज बल्लेबाजी में थोड़ा सा निराश किया, मगर आप गेंदबाजी में और उसी के साथ फील्डिंग में भी प्रभावित कर सकते हो. रनों की संख्या देखिए 21 रन, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए. अजूनही जिंकण्याची आशा आमच्या मनामध्ये आहे आणि तोच प्रयत्न मयूर वाघमारेचा आपल्याला पाहायला मिळतो. राईट ऑफ द विकेट.
आहा, प्रथमेश ठाकरे मैदानावरती आलाय. बघा, प्रथमेश ठाकरे विरुद्ध वयू मागमारे हे जे बॅटल आहे ना, नेहमीच इंटरेस्टिंग होतं. दोनही टॉप क्लासचे खेळाडू आहेत, त्यामुळे दोन सिंह किंवा दोन टायगर जेव्हा एकमेकांच्या समोर येतात ना, ते युद्ध काही पाहण्यासारखंच असतं. दैवत एक बहुत ही छोटा सा गांव है, मगर उस इतना छोटा गांव है कि उनकी टीम नहीं बन रही है, 11 खिलाड़ी नहीं बनते, मगर उस गांव में जन्मा ये खिलाड़ी आज पूरे भारतवर्ष में जा चुका है. मगर यहाँ पे खराब फील्डिंग, मिस फील्डिंग की वजह से जहां पे एक मिल सकता था वहां पे 4 रन मिले हैं. दूसरे रन के लिए थोड़ा सा प्रेशर बनाया और मनोवैज्ञानिक दबाव का यहाँ पे असर देखने को मिला. ये 4. इथे क्षेत्ररक्षण होणं फार गरजेचं आहे, कारण कित्येक मॅचेस आपण पाहतोय ज्या मॅचेसमध्ये तुम्हाला बॅटिंग करून सामना जिंकता येणार नाही आहे, तुम्हाला गोलंदाजी करून सामना जिंकता येणार नाही आहे, त्यामध्ये क्षेत्ररक्षण सुद्धा फार महत्त्वाचं आहे. इथे एकच धाव, तिथे एका धावेचं रूपांतर 4 धावेमध्ये केलं आणि त्याच वेळेला फलंदाजांचा आत्मविश्वास हा तुझा सुद्धा आता या ठिकाणी दुरावलेला आहे. देखिए, दोनों भी बल्लेबाज या गेंदबाज इतनी अच्छी गेंदबाजी या बल्लेबाजी कैसे कर लेते हैं, ये हमेशा हमारे मन में होता है. मगर दोस्तों, इसके लिए उन्होंने मेहनत की है, इसके लिए वक्त दिया है, और इसीलिए मैंने अक्सर कहा, मैंने नहीं, एक्चुअली किसी ने बड़े कमाल की बात कही है कि अगर तुम अपना वक्त बदलना चाहते हो तो वक्त बदलने के लिए भी वक्त को वक्त देना पड़ता है. फिर से एक बार बिंदी गेंद, प्रथमेश ठाकरे आपके सामने हो और इस तरह की गेंदबाजी वेरी वेल डन. मगर इसमें दबा बल्ले को तिरछा करते हुए खेल दिया है डीप बैकवर्ड पॉइंट की दिशा में. ये इम्प्रोवाइजिंग शॉट 4. अनंत गोंधळी साहेब नाव झळकतो अलिबाग तालुक्यात आपल्या सर्वांचे थँक्यू सो मच. बघा, प्रत्येकाने चांगला वेळ द्यायला लागतो. जसं तुम्ही वेळेचं महत्त्व सांगितलं, वेळेला वेळ देणारी माणसं वेळेवर भेटली की चांगली वेळ यायला वेळ लागत नाही. त्यामुळे हीच वेळ मात्र दोन्ही संघांसाठी आलेली आहे. परंतु इथे बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय काही अंश का होईना, परंतु इथे जिंकण्याचे चान्सेस आहेत ते वाढलेले आहेत. कारण समीकरण आता थोडं सोपं झाले. येणारे 12 बॉल्स आपल्याकडे शिल्लक असतील आणि 12 बॉलमध्ये 7 धावेंची गरज. नवीन गोलंदाज मैदानावरती आपण पाहतोय, प्रिन्स बोकाडे हा नवीन गोलंदाज मैदानावरती आलाय. अलिबागमध्ये अर्थातच साधारणतः 2 ते 3 नेट आहेत आणि त्यामध्ये मृणाल वर्सोरच्या नेतृत्वाखाली रोजचे 200 ते 250 चेंडू टाकण्याचा सराव याचा आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतोय. देखिए, एक तरफ है जबरदस्त एक्सपीरियंस और एक तरफ है टैलेंट, टेम्परामेंट, टेक्निक. राइट आर्म ओवर द विकेट. ये बैटल मजेदार हो सकता है. जी हाँ, बैक टू द बॉलर खेला था, फॉलो थ्रू पे कैच हो सकता था. प्रिंस के चेहरे पे स्मित हास्य और थोड़ी सी नाराजगी भी अपने आप से, क्योंकि ये अगर कैच होता तो कैच ऑफ द मैच नहीं, कैच ऑफ द टूर्नामेंट हो सकता था, क्योंकि विकेट किसका था? बाहुबली का था. आणि त्याच्यासाठी हा अविस्मरणीय क्षण असता. सांगितलं असतं की मी सुमित ढेकेची विकेट घेतली आहे. मित्रांनो, टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव सुमित ढेके आहे. तो नॉन स्ट्रायकिंगवरती, स्ट्रायकिंगवरती एक यंग टॅलेंट किंवा एक नावाजल्या खेळाडू प्रथमेश ठाकरे. आहा, चांगला बॉल आहे, लोअर फुल टॉस बॉल. इथे गती परिवर्तन केलं होतं, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बरंच काही मैदानावरती यासिन सर या बॉलवरती पाहायला मिळालं. एक गेंद पर 2 मर्तबा आउट होते होते बचे. इसे कहते हैं तकदीर, इसे कहते हैं मुकद्दर, इसे कहते हैं नसीब और इसे कहते हैं लक. क्या तकदीर पाई है. और मैंने अक्सर देखा है निशांत, आपने भी देखा होगा, मैंने नोटिस किया है, जो अच्छे खिलाड़ी होते हैं ना, बड़े बड़े खिलाड़ी नामचीन, उनका तकदीर भी बहुत ही बढ़िया होती है. क्या कहोगे तकदीर के बारे में इनके? येस, तकदीर पहा, पाठवलाय सरळ सीमारेषा पलीकडे. नो बॉल आणि 6 धावा. समाजसेवेक मागे ना कधी, पुढे ते एक पाऊल. समाजसेवेक मागे ना कधी, पुढे ते एक पाऊल. थँक्यू सो मच. या मुख्य मंचावर पाहुणे मंडळींचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या स्वागताची वेळ आता झालेली आहे. मी विनंती करतोय आप्पांना, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अर्थातच सर्वांचे लाडके छोटम शेठ अर्थातच दिलीपजी भोईर इथे आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी सन्माननीय अनंत गोंधळे अर्थातच आप्पांना या ठिकाणी करत आहे. नेहमीच ही दोनही मंडळी म्हणजे एक दुसऱ्याचा सन्मान करतायत, परंतु क्रिकेटच्या खेळावर निस्सीम प्रेम केलेलं आहे. आप्पांचं प्रेम नेहमीच छोटम शेठ यांच्यावर राहिलेलं आहे.